हे जे कुटुंब आहे त्या कुटुंबासोबत असलेले प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पण आहे. एक मिनिट, हर्षवर्धन दादा बोलताय तुम्हाला. साहेब यांचे जे दुपारी दुपारी आपल्याशी बोलले, आपण त्यांचा प्रस्ताव तात्काळ पाठवतात आहे. कलेक्टरांशी आम्ही त्याला पहिल्याच मीटिंगमध्ये मंजुरा करून द्या विनंती करतो. तर तुम्ही प्रस्ताव पाठवताना तो क्लिअर कट पाठवा, म्हणजे त्याला त्रुटी ठेवू विथ द रिकमेंडेशन. म्हणजे ती मदत जी काय मिळायची अर्ध टिक डिपॉझिट अर्ध्याचं चेक जो काय ती प्रोसिजर ती होऊन जाईल. त्याच्यात तुम्ही 35,000 डिपॉझिट ठेवताची 3 माग आहेत ना काही. हॅलो, ती 1 लाखाची जी मदत आहे त्याच्या रिकमेंडेशन हो फिक्स डिपॉझिट हो. तर ते जे असेल ती दोन आत्महत्या हो हो ते संवेदनशील विषय आहे. हो तसाच पाठवा विथ रेकमेंडेशन पाठवा, म्हणजे तो 100% आपल्याला करता येईल. त्रुटी राहिल्या तर वरती होत नाही होतं. दुसरा यांच्या एकत्रित जमिनीचा फार मोठा इश्यू आहे आणि ही यांच्या घरातली 5वी आत्महत्या आहे. हो तो आता गट दुरुस्त करावा लागतो त्यांचा, म्हणजे त्यांची नाही हा 7-12 लावला आणि ते 17 आहे. ते 17च्या म्हणजे वाढतील ते तो काही विषय नाही. तो ते एकंदरीत त्यांचे म्हणजे त्यांचे जे आजोबा होते यांच्या नावाची जमीन होती आणि ते लापता झाल्यामुळे ती जमिनीमध्ये वाटणी झालेली आहे. हा तर ते हो 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 त्यात अजून एक अडचण अशी आहे की त्यांना तुम्ही सगळ्या वारसांना नोटीस काढा तुमच्याकडे, म्हणजे ते सगळे आणि थोडं शासकीय पद्धतीने सगळं ते क्लिअर करून द्या. पण त्याच्यात एक पॅरल इश्यू असा आहे की गट जो आहे तो त्याच्यामध्ये अदलाबदली झालेली आहे, तर दुरुस्ती करायची आहे. तर ती मोजणी तो मूळ आहे. त्यामुळे मूळ झाला, 1 नंबर झाला आपल्या मदतीचा प्रस्ताव पाठवणे तो तुम्ही करता. 2 नंबर झालाय गट दुरुस्त करून घेणे. 3 नंबर आहे वारस लावल्यानंतर त्यांना त्या वाटणीपत्रासाठी नोटीस देऊन बोलवणे आणि या सगळ्यांनी काउन्सिलिंग करून त्याच्यात एकमत करून सह्या करणे. हा तिसरा विषय त्यांच्या कुटुंबावर आहे. पहिले 2 विषय जे आहेत ते प्रशासनाकडे. त्यांना अर्ज करायला लावतो जरा झाल्यावर त्यांचे हो ते अर्ज करून देतील. तुम्ही ते सर्टिफिकेशन वगैरे करून लवकर करू आणि हे लवकर करा, कारण हा सेन्सिटिव्ह विषय असल्यामुळे याला महाराष्ट्रात उचलणं आवश्यक आहे. त्यामुळे त्याआधी हे सगळे आपल्या प्रक्रिया आपल्या माध्यमातून करून टाका. हो बरोबर बोललो. एक नंबर तुम्ही पूर्ण याचं नीट 2 विषय त्यांच्याकडे, 1 विषय तुमच्याकडे. आता विषय काय, समजा वारस जर कोण तयार नसले तिथे सांगतील म्हणजे काय असतील नोटीस काढल्यावरती हजर केल्यावर म्हणतील की बा मग मान्य नाही का, मान्य आहे का काय. आता हे पूर्ण बोलू राहिले की बा आमच्या नावाने सातबारे झाले पाहिजे. आता हे कुटुंब सगळे कुटुंबातले लोक आहेत, पण आता आपल्या माघारी हो म्हणतात आणि नंतर नाही म्हणलं तर अशा अडचणी येतात. मोडा लागणं नोटीस काढल्यावरती समजून जाणार. ते काढल्याने तिच्या तहसीलदार पुढे म्हणलं नाही बा आम्हाला नाही द्यायचं पुन्हा हे पण आता तयार होतील सगळे आता किती जण नंतर होणार नाही. आणि पुढच्या वेळेस माहितीये का, हे जर घोटा असा कायम राहिला पुढं तर इतक्या भानगडी होतील, इतके वारस वाढतील की कोणाचा कोणाला मेळ लागणार नाही. ते वारस वाढतील पण यांच्या घरातले परिवारातली माणसं जाऊ राहिली, त्याचं काय करायचं नेमकं. ते वारस वाढले तर चालेल. नाही नंतर ते दुरुस्तीच होणार नाही. आपल्याला काय सांगतो तहसीलदार ज्याला नाही पडलं ते दिवाणी म्हणजे ज्याला नाही पडलं ते दिवाणी तहसीलदार फक्त तुम्ही आता समजा हे पाता पाहुण्या रावळ्यात जवळचं आता काम आहे तुमच्यात, तर आम्ही मिळून जातो.
हे गरम गरमच करून घ्या. हे पुन्हा थंड पडलं ना हा. तो ते ते सांगितलं. महसूल विभाग इंग्रजांना स्थापन करेल. हा. एक मॅक मारून दिली 20 वर्षांनी घेतली. हा. त्यांच्या बहिणी पण सह्या वगैरे करून त्या सगळे तयार आहे. सगळे तयार हा पिक्चर नंतरचा आहे. याच्या आधी तर तो आहे. तुमची मेहरबानी करून आम्हाला तेवढं हे तुमचा नंतरचा आहे. हा पहिले त्या पिढीत करावं लागला, मग हे ऐकल्या पिढीत. ते 3 भावाचा होईल ना पहिले विषय. त्याच्या अगोदर 3 भाऊ मोठे, नंतर एका जणांची हे 3 जण आहे त्यांची, एका तरी. हे 3 पुन्हा 3 पुन्हा 3 हे ते 2 स्टेप त्या झाल्या ना. 2 स्टेप हे दुसऱ्या स्टेप मध्ये हे आहे. हे तिसऱ्या स्टेप मध्ये. हा मग ते दुसऱ्यातच हे मोकळं झालं. तिसरीला आपण काम